राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याची अजितदादांबद्दल आक्षेपार्ह भाषा बोलतानाची एक ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आहे। स्वर्गीय अजित पवार हयात असतानाची ही ऑडिओ क्लिप आहे असे सांगण्यात येत आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे दोन्ही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते असून या ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली गेली असल्याचा दावा केला जात आहे। या ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातील धुसगुस शिगेला पोहोचली असल्याची माहिती देखील मिळाली आहे। ही ऑडिओ क्लिप नेमकी कोणाची आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे। सर्वात आधी या ऑडिओ क्लिपचा उल्लेख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता। तसेच ही ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी देखील ऐकली असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता। एक चर्चा अशी आहे की राष्ट्रवादीचा एक नेता अजितदादा जिवंत असताना त्यांच्याबद्दल एकदम खालच्या पातळीवर जाऊन बोलला आहे। हा ऑडिओ सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी देखील ऐकला आहे असे रोहित पवार म्हणाले। यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील प्रत्युत्तर देत रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे। अजितदादा हयात असताना त्यांना सर्वात जास्त मानसिक त्रास हा रोहित पवारांनी दिला। जर ती ऑडिओ क्लिप रोहित पवार यांच्याकडे असेल तर ती त्यांनी आम्हाला द्यावी, आम्ही त्याची सत्यता पडताळू असे उमेश पाटील म्हणाले। चर्चेत असलेली ही ऑडिओ क्लिप सध्या ना कुठल्या पत्रकाराकडे आहे ना सोशल मीडियावर आहे, त्यामुळे या क्लिपबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत। परंतु ही क्लिप समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडेल याची शक्यता नाकारता येत नाही। एकूणच या क्लिपमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।